नमस्कार मैत्रिणींनो, मी उषा फॅशनमध्ये आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीतल्या मैत्रिणींचं आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे। मैत्रिणींनो, आज आपल्याला बोटनेक ब्लाउजचा बॅकनेकची डिझाईन जी आहे ती टीच करायची आहे। तर कशा प्रकारे करणार आहे ते तुम्हाला सविस्तर माहिती जी आहे ती पूर्ण व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्हाला समजणार आहे। डिझाईन जी आहे ती खूप सुंदर आहे, तुम्हीही तुमच्या ब्लाउजला सुंदरपैकी डिझाईन बनवू शकता। तर अशा प्रकारे हे 32 साईजचं माप आहे, पाहू शकता। तर हे 10ची घडी घेतलेली आहे। गळ्याची रुंदी जी आहे ती घेतलेली आहे मी 3.5 आणि उंची जी आहे ती गळ्याची तीही घेतलेली आहे मी 3.5च। पाहू शकतात इथे 3.5 घेतलेले आहे। मोंडा जो आहे तो घेतलेला आहे मी, हे पहा मोंड्याची उंची जी घेतलेली आहे मी 6.25, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित असा मोंडा बसला पाहिजे। खालच्या साईडने इथे पाहू शकतात उंचीला घेतलेला आहे बॅक साईडला 3.5च आणि रुंदीलाही घेतलेला आहे। जसं की आपण वरच्या साईडला 3.5 घेतलेला आहे तसंच आपल्याला खालच्याही साईडने 3.5च घ्यायचं आहे। असा हा बॉक्स तयार करायचा आहे। इथून जे आहे ती असा चौकोनी बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। हे पहा अशा प्रकारे बॉक्स तयार करून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये तुम्ही पान आकार, दुसरे कुठलेही आकार, बदाम आकार, हे सर्व जे आकार आहेत ती या बॉक्समध्ये कुठलाही तुम्हाला जे आवडेल ते बनवून घ्यायचं आहे। पण मला इथे पानगळा जो आहे तो बनवायचा आहे, तो व्यवस्थित असा। तर आता इथून पाहू शकतात, इथून असा गोल राऊंडमध्ये आपल्याला पानाचा आकार देऊन घ्यायचा आहे। हे पहा अशा प्रकारे हे पहा अशा प्रकारे पानाचा आकार दिलेला आहे। आता हे आपण कट करून घेऊता। हे पहा अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे। आता कट करून घेतल्याच्या नंतर काय करायचं आहे आपल्याला, की आता हे जी ब्लाउज आहे तो आपल्याला इथून हे जे आहे ते अंतर कट करून टाकायचे आहे छोटेसे। आता उलट सुलट जी बाजू आहे ती चेक करायची आहे। ही जी बाजू आहे ती सव्वाशे बाजू आहे आणि ही जी आहे ती उलट बाजू आहे। सव्वाशे बाजूकडून आपल्याला अस्तर जे आहे ते पाहू शकत असताना पान आकार खूप सुंदर मध्ये आलेला आहे। तर हे पहा अशा प्रकारे आपल्याला अस्तर जे आहे ती ठेवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे असं ठेवून घेतल्याच्या नंतर तर अशा प्रकारे ठेवून घेतलेला आहे। आता आपल्याला इथून जी शिलाई सुरू करायची आहे, पूर्ण असं गळ्याला शिलाई मारून घ्यायची आहे। व्यवस्थित अशी शिलाई मारताना तुम्हाला पाव इंचावर शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण गळ्याला। तर मी अशा प्रकारे मारून घेते।
हे पाहू शकतात अशा प्रकारे आपण हा पलटवून घेतलेला आहे. आता याला काय करायचं आहे हे पाहू शकतात. अशा प्रकारे हे गळा जो आहे तो आपण पलटवून घेतलेला आहे व्यवस्थित असा. आता याला आपण दाबटीप शिलाई मारून घ्यायची आहे आणि ही साईडचा जो भाग आहे तोही आपण पूर्ण शिवून घेणार आहेत. ही साईडचा जो भाग आहे तो हे खालच्या साईडने ही पूर्ण शिलाई जी आहे ती मारून घेणार आहे आणि नंतर याला लेस बसवणार आहे. तर ते तुम्ही कंटिन्यू पाहिल्याच्या नंतर तुम्हाला समजणार आहे. ब्रॉडमध्ये तर कुंदनची लेस आहे पाहू शकतात. तर ही आपल्याला याला अटॅच करून घ्यायची आहे. तर हे पहा इथून स्टार्टिंग करायची आहे इथपर्यंत लावून आपल्याला इथूनही अशा प्रकारे गोल जी राऊंड आहे तसाच पूर्ण लेस जी आहे ती लावून घ्यायची आहे. तर मी ही पूर्ण लावून घेते. प्रकारे कडनं जॉईंट करून घेतलेले आहे. आता आपल्याला ही दुसरी जी बाजू आहे तिथूनही जॉईंट करून घेणार आहे शिलाई मारून. तर मी शिलाई मारून घेते. तर या पद्धतीने मी इकडच्या साईडनेही शिलाई मारून घेतलेली आहे. ही जी लेस आहे ती ब्रॉडमध्ये आहे. न वर्क करता तुम्हाला आता कुंदन वर्क निघालेली आहे. तर आरी वर्क म्हणून तर आरी वर्क न करता आपण अशा प्रकारे डायमंडची जर लेस असेल तर अशा प्रकारे तुम्ही लावून घेऊ शकता. ही वेअर केल्याच्या नंतर इतकी भारी दिसणार आहे बॅक साईडला की मी बरेच ब्लाऊजला लावलेली आहे. त्यांना खूप साऱ्या कस्टमरला आवडलेली पण आहे ही लेस जी आहे ती. आणि याच्यावर मेन म्हणजे डायमंडचे खडे आहेत त्याच्यामुळे ही ब्लाऊज जी आहे ती खूप छानमध्ये दिसतो. तर अशा प्रकारे याला आता इथे नॉट लावणार आहे. पाठीचे डाच जे आहेत ती घेणार आहे.
तर हे पाहू शकतात मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपला हा तयार झालेला आहे बॅक नेकचा डिझाईन. तर इकडे आपण आता हे फिटिंग केल्याच्या नंतर बी फिनिशिंग जी आहे ती खूप छान मध्ये येणार आहे. पण ही नुसती आपण बॅक नेकची डिझाईन म्हणजे लेस वापरून कशा प्रकारे तयार केलेलं आहे बोट नेकला पाहू शकतात. तर या पद्धतीने आणि लटकनही अशा प्रकारे बनवलेले आहेत मी याला. तर मैत्रिणींनो, माझी ब्लाऊजची डिझाईन आवडली का नक्की कमेंटद्वारे सांगू शकतात. व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा. चला मैत्रिणींनो, भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.